ट्रॅक वरती आपण पाहतोय तो मात्र क्षितिज पहिला मॅच मध्ये अफलातून गोलंदाजी आपण पाहिली. कर्जत प्रीमियर लीग असो, खालापूर प्रीमियर लीग असो, अशा बऱ्याचशा मैदानावरती मात्र क्षितिजने आपली चांगली कामगिरी केली आहे आपल्या गावासाठी. प्रत्येक मैदानावरती सातत्यपूर्वक कामगिरी मात्र त्याच्या गोलंदाजीतनं पाहायला मिळाली आहे. तो मात्र क्षितिज आपण पाहतो गुलीच्या ट्रॅकवरती पहिला चेंडू फैज करतोय, सलामीची जोडी इथून मात्र दिशा देण्याचं काम होतं आणि झेलची शक्यता पंचांकडे अपील आणि इथून वाईट घोषित केलंय पंचांनी. अफलातून अपील गेली होती परंतु पंचानं फेटाळली आहे आणि इथून पहिला चेंडू आलाय वाईट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला मिळालं एक स्क्वेअर चेंडू धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झाला नेरळपाडा टीमचा. नेक्स्ट बॉल गोलवर टप्प्याचा चेंडू दिशा दिले, काय फटका खेचलाय. अफलातून फटकेबाजी पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत इट इज अ षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 7 धावा. संघर्ष क्षितिजचा हा बॉल अगदी परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकला होता, ऑन साईडला टर्न केला, अगदी ऑलॉंग द कार्पेटनं बॉल निघालाय. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. फिल्डिंग थोडीशी लेझी झाली आणि त्याच्यावरती या 2 धाबा इथून डॉट बॉल आलाय. बघा वरही टीम आपण प्रत्येक बॉलवरती एकत्रित येत आहे, प्रत्येक बॉलवरती एकत्रित येत आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण आज रात्री खऱ्या अर्थानं फार उशिराने चाललो आहे, त्यासाठी आता वेळ वाचवा. इथून विकेट आली आहे, फलंदाज बाद झाला. अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती या टीमचा सरसेनापती आपण पाहता अक्षय म्हात्रेवरती जबाबदारी असेल आता या संपूर्ण टीमची. सिद्धिविनायक नेरळपाडा टीम 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हर तुमची 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट होणं हे बंधनकारक असणार आहे. अन्यथा 3 षटकं तुमची 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 4थ्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. निलेश सिनारे इथून बाद झालाय. सचिन देशमुख आणि त्याच्या साथीनं अक्षय म्हात्रे. कट केला इनफिल्डला क्लिअर केला, पॉईंटच्या डोक्यावरनं बॉलला काढलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट सीम मारेशीच्या पलीकडे. अक्षयच्या बॅटमधून हा कलात्मक फटका, चौकार. वरती पाहायला मिळतात. इथून चौकार आलाय अक्षयच्या बॅटमधून. इथे समोरच्या दिशेनं फटका लॉप करायचा होता, फटका मिस टायमिंग आहे. शॉर्टेक्सचा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे गेला आणि इथून झेल कॅरी करतोय. अक्षय म्हात्रे देखील इथून बाद.
कार आणि त्यानंतर तो देखील बाद झाला. शॉर्ट इनिंग खेळून खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर आला. इथे जर पाहायला गेलं ना तर इनिंग बिल्डअप करणं, इनिंगला डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. विकेट येत आहेत आपण पाहता, परंतु अजूनही जर तुम्ही विचार करायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सलामीला गेलेला सचिन देशमुख अजूनही मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या साथीनं आता ऋषी 4थ्या क्रमांकावरती 14 धावा धावफलकावरती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय रितेश गोलंदाजीसाठी. चांगला बॉल पडल्यानंतर अगदी खाली राहिला, आउटसाइड दी ऑफ स्टंप आपण पाहता. इथे प्लॅनिंग चांगली आहे गोलंदाजांची, अगदी शरीरापासून थोडेसे दूर ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं ना तर इथून डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी प्लॅनिंगनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. फिल्डिंग करणाऱ्या भैरवनाथ वरई टीमकडनं डॉट बॉल आला दुसऱ्या षटकातील रितेशचा. चला नेक्स्ट मॅच प्रथमेश जाम होते आणि त्यांच्या इथे फलंदाज बाद ईस्टर्नच्या अगदी समोर सापडला. LBW फलंदाज आउट. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. प्रथमेश धामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये पायरमल, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं. प्रथमेश धामोते आणि पायरमल. इथून विकेट आली आपण पाहतोय. फलंदाज सचिन देशमुख बाद झाला. एक आशेचं किरण होतं खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक नेरलपाडा टीमसाठी, परंतु तो देखील बाद झाल्यानंतर आता टीम थोडीशी का ना हो परंतु अगदी अडचणीमध्ये सापडल्या. बॅकफुटवरती पाहायला मिळते, परंतु इथे बाहेर काढावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हेमंत चंचे, ज्यानं याच मैदानावरती ब्रदर्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती ॲज अ बॅट्समन. तो 5व्या क्रमांकावरती. चला चला जास्त वेळ घेऊ नका, सातत्यानं सूचना केली जाते. हलक्यातनं अगदी ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं आपण पाहताय. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एकच धाव, एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचला ते 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाव फलकावरती जमला तर मात्र त्या धावसंख्येला आम्ही फाईट करू शकतो. फटका चांगला आहे, गुडघे टेकला होता. बॉल अगदी चाललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत सीमारेषेच्या पलीकडे वाईड लॉंग ऑनला आला. हा दर्जेदार ऋषीच्या बॅटमधून षटकार. दोन्ही क्षेत्ररक्षक वेगानं धावत होते. असं वाटलं होतं की कोणता क्षेत्ररक्षक इथून झेल कॅरी करेल, परंतु दोघांमध्ये नसलेल्या कॉलिंग नुसार आज झेल इथून खऱ्या अर्थानं ड्रॉप झाल्यानंतर आज षटकार पाहायला मिळतोय. सहज झेल होता खऱ्या अर्थानं, दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचले होते. रोहन देखील आपण पाहता त्या ठिकाणी पोहोचला होता, परंतु झेल ड्रॉप झाली. यावेळी थोडीशी लाईन मागे ठेवली, अगदी खिचून बॉल टाकला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक हवं होतं आणि तो कमबॅक केलं डॉट बॉलनं. क्षणाचा विलंब न करता हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला कमबॅकचा. 21 धावा धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती. सिद्धिविनायक नेरळ टीमच्या विकेट जरूर आल्यात, परंतु धावगती अगदी वेगानं पुढे चालली आहे. इथे देखील फटका चांगला आहे. लॉंगॉनमधनं क्षेत्ररक्षक वेगानं धावत आलेत. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एक सिंगल धाबीतून कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 22 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये आल्यात 22. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या विकेट अगदी आपण पाहतोय महत्वपूर्ण 3 आल्यात. सचिन देशमुख, निलेश शिनारे आणि त्यानंतर अक्षय म्हात्रे हे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर संघाला सावरण्याचं आणि इथून इनिंगला बिल्डअप करण्याचं, डेव्हलप करण्याचं काम ऋषी आणि त्याच्या साथीनं हेमंत चंचे मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथून पार्टनरशिपची गरज आहे हे पूर्णपणे माहिती आहे. आता इथून सिच्युएशन नुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं आहे.
अगदी माहिती देखील आहे हेमंत चंचेला मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करायची आहे, इथून कशा प्रकारचा खेळ करायचा, त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. टार्गेट सेट करायचं आहे. टार्गेट सेट करत असताना समोरच्या टीमची गोलंदाजी अगदी बहारदार आहे. त्यांच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं अवघड झालं, परंतु त्या अवघड परिस्थितीला सोपं करावं लागेल. पहिलाच बॉल दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. आला पहिल्याच बॉलवरती विकेट. ऋषीला त्यानं परतवलं. आता मैदानाच्या आतमध्ये राज चंचे, चंचे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला आता इथून सावरण्याची गरज आहे. चंचे ब्रदर्स आता कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहावं लागेल, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे भैरवनाथ वरई टीमची आपण पाहत आहे, मोठे फटके मारूच देत नाही आहे. प्रत्येक बॉलवरती प्लॅनिंग आहे. प्लॅनिंगनुसार क्रिकेट अगदी यष्टनच्या मागून आता गोलंदाजांना रीड केलं जात आहे. गोलंदाजांचा व्हेरिएशन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते. रोहन मांडेचं हे षटक फार निर्णायक राहणार आहे या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. ऑन साइडला आल्या आल्या इरादे स्पष्ट केले. ठोकलाय मिड विकेटला राज चंचेनं षटकार. किंवा 28 धावा या षटकाराच्या साह्यानं आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं धावा हव्या होत्या, संघर्ष चालू होता, परंतु राज चंचेने देखील गेल्या गेल्या इरादे स्पष्ट केलेत. हा षटकार त्याच्या बॅटमधून आला. 28 धावा तब्बल धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना इथे देखील आपण पाहतो मोठा फटका केला. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळती आहे. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते 30 वरती. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी जर पाहायला गेलं नितेश सर तर जिथे निलेश शिनारे बाद झाला होता, अक्षय मात्रे बाद झाला होता, असं वाटलं होतं की कुठेतरी कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल भैरवनाथ वरई टीमच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर एक मोठा फटका सचिन देशमुखच्या बॅटमधून त्यानं सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात आता कायम ठेवत असताना राज चंचे आणि त्याच्या साथीनं हेमंत चंचे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहताय फोर्स केला, परंतु मिस टायमिंग आहे. हवेमध्ये एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी साफ नकार दिला. एकच धाबेतून कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 31 वरती. 31 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक नेरलपाडा टीमच्या आपण पाहत आहे भैरवनाथ वरई टीमच्या अगेन्स्ट खेळ करत असताना याच टीमनं पहिल्या फेरीमध्ये स्वर्गीय मंगेश शिलेबन धोत्रे टीमच्या अगेन्स्ट अगदी 78 धावसंख्येचं लक्ष ठेवलं होतं भैरवनाथ वरई टीमनं. 30 टीम. फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत आहे. बॉलला स्टॉप केलाय. बॉल अगदी आपण पाहत आहे निघालाय. तोपर्यंत बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचत आहे 33 वरती. फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते भैरवनाथ वरई टीमकडनं. अगदी आपण पाहत आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणाल चांगली कामगिरी. माहिती होतं कुणालला हा झेल होणार नाहीये. त्यानं स्वतःला झोकवलं या बॉलवरती आणि बॉलला स्टॉप केलं. इथून पंच इथे सांगतात एक्स्ट्राची धाव आली. व्हाईट बॉल आला. अव्वंतरची धाव 34 धावा. धावा येत नव्हता. संघर्ष चालू होता. जसा एक मोठा फटका आला तिथे मोमेंटम शिफ्ट झालं ते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आपण पाहता.
क्षणाचा विलंब लागतो फक्त मोमेंटम शिफ्ट व्हायला, परंतु त्याची योग्य वेळ येणं फार गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला इथे झेल कॅरी झाला. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज या ठिकाणी हेमंत बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बंटी जो अगदी 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहू शकता 7व्या क्रमांकावरती इन ॲक्शन बंटी. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या दोन्ही टीम पायरमल टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमेश जामोते टीमचे कर्णधार आपण या. आपल्याला वेळ होतोय, आपल्याला त्या ठिकाणी क्वालिफाय मॅच देखील खेळायची आहे. पलसाई पळसझरी ट्रॉफीमध्ये क्वालिफाय झाली आहे. प्रथमेश जामोते टीम. फटका चांगला आहे, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आलेत. एक कंप्लीट झाली, स्ट्रायकिंग एंडवरती फेकी झाली आहे, चुकी घडली आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज इथून बाद. जे साहिल जे आमचे डीजेचे ऑपरेटर आहेत, चांगलं संगीत इथे देखील आपण पाहता मिसफील्ड झाल्यानंतर 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात का नाही. ऑफिशियल इथून सांगतात 2 धाबा कंप्लीट झाल्यात. सर कंप्लीट आहेत ना? आउट आहे, फलंदाज आउट आहे. सेकंड डावेसाठी फलंदाज बाद. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. पायरमेलचे देखील आहेत, त्यानंतर प्रथमेश दामोदर टीमचे देखील आहेत. चला या लगेच आणि डिसिजन जो काही असेल थोडं स्पीडअप करा, कारण की प्रथमेश दामोदर टीमला पलझरीच्या टुर्नामेंटमध्ये देखील खेळण्यासाठी जायचं आहे. थोडंसं सहकार्य करा त्यांना मित्रांनो. आज फायनल डे पलझरी येते, फायनल रात्र. इथून आपण पाहत आहे या षटकातील बॉल शिल्लक असतील ते 4. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती आल्या 36. या 4 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका ही अपेक्षा जरूर असेल सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला, परंतु गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते आहे. ती आपल्याला भैरवनाथ वरई टीमकडनं प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन दिला आणि चांगली गोलंदाजी साकारली आहे. गोलंदाज यश आपण पाहत आहे शेवटच्या षटकामध्ये. फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक विकेटची पडझड, सातत्यानं विकेट पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये यश टू यश हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल.
9व्या क्रमांकावरती यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सॉरी 10व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये यश दाखल झाला. इथे इथे देखील फटका फसला. मिस टायमिंग आहे. ड्राईव्ह केलं होतं. शॉट एक्सट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केला. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळतात. आता शेवटची विकेट असेल ती सिद्धिविनायक नेरलपाडा टीमची. 36 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त विकेटच पाहायला मिळाल्या. पहिल्या 2 बॉलवरती रनआउटच्या विकेट. त्यानंतर अगदी आपण पाहताय 2 इथे कॅच, हॅट्रिक बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. 36 धावा धाव फलकावरती आलात. 36-36. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केला. बेकँड एरिया शोधले. मोठा चेस फिल्डरसाठी प्रयत्न झालेत परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धाव फलकावरती आल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी 11व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो प्रतीक आणि त्याच्या बॅटमधून आज चौकार आला. आता शेवटचा बॉल असेल या षटकातील. आपण पाहता या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील आणि टार्गेट काय असेल तो डिसाइड करणारा हा बॉल पहिल्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. त्याच रिजन मध्ये बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. रिझल्ट देखील सेम आला. बॅक टू बॅक 2 चौकार. 44 धावा धाव फलकावरती आणि टार्गेट असेल 45 धावसंख्येचं भैरवनाथ वरई टीमच्या अगेन्स्ट. चला बॅट्समन पाठवा. वरई टीम आपले बॅट्समन पाठवा प्लीज प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण बॅट्समन पाठवा. आणि नेरलपाडा टीम आपली फील्डिंग.
चला पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. धाव फलक्यावरती आल्या त्या 44, टार्गेट असेल ते 45 या धावसंख्येचं. सिद्धिविनायक नेरलपाडा टीमने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 44 धावा बनवला आणि 45 धावसंख्येचं एक मोठं आव्हान 4 षटकांमध्ये आपण पाहत आहे भैरवनाथ वरई टीमच्या अगेन्स्ट सेट केला. मैदानाच्या आतमध्ये हे आव्हान खऱ्या अर्थाने आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहत आहे नागेश आणि त्याच्या साथीनं क्षितिज, नागेश आणि क्षितिज आपल्याला पाहायला मिळतील 45 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. हॅलो, नक्कीच मॅचला सुरुवात होते. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मात्र या ठिकाणी इन झाले. एकीकडे आपण पाहतो नागेश आणि त्याच्या साथीला क्षितिज ही सलामीची जोडी मात्र आपण पाहतोय. तर गोलच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलच्या ट्रॅकवरती अक्षय नक्कीच गोलच्या ट्रॅकवरती आलाय पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी. नागेश आणि ही सलामीची जोडी आपण पाहतोय. अक्षय मात्रे आलाय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. इथून फटका दमदार आहे. गॅप मध्ये सिलेक्शन चांगले परंतु तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र आता पंचांनी बोट वरती गेलंय. तिथं 2 धावा होत्या, तिथं रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालं आणि इथून मात्र फलंदाज पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद. मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये नागेशच्या स्वरूपात वरई संघाला लागलाय. परंतु आत्ता मात्र इनॅट नंबर 3 वरती मात्र आपण पाहतो बॅट्समन रोहन पाहतो मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. चित्त्याच्या चपलाईनं ही धाव नक्कीच पूर्ण झाली असती. 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण झाल्या असत्या. बॉल जर आपण पाहायला गेल्यानंतर बाउंड्री लाईनच्या लगेच होता परंतु तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि थोडं रनिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे इथं नक्कीच नागेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. इनॅट नंबर 3 वरती 12 नंबरचा जर्सी रोहन मात्र मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. घातक फलंदाज होता. नक्कीच फटका दमदार होता. फटक्यामध्ये नक्कीच आपल्याला ताकद पाहायला मिळाली. बॅट्समन इनॅट नंबर 3 वरती रोहन गेलाय. इथून फटका हवाई सफर आपण पाहतोय. जेच करतायत खेळाडू पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. रोहन आला इनॅट नंबर 3 वरती. 2 धावा धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 2 चेंडू 2 धावा लागल्यात. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे वरई संघाला. अंतिम 2 चेंडूवरती आपण पाहिलं वरई संघ जेव्हा गोलंदाजी करत होता यशनं असं अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु अंतिम 2 चेंडूवरती थोडासा मार केलाय गोलंदाजानं. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. एक टप्प्याकर चेंडू जाईल आणि तेवढंच अडवलाय चेंडूला. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असं वाटलं होतं. नक्कीच नक्कीच चेक केलं जाईल. बाउंड्री लाईन नक्कीच चेक केली जाईल. नक्कीच सेफ असेल. हवेत होता पाय त्याच्यामुळे बाउंड्री अडवली आहे. इथून 2 धावा नक्कीच पाहायला मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 1 बाद 5. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्यातून गोलंदाजी अक्षय मात्रेच्या गोलंदाजीतून इथून आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेचा षटक आहे आणि ते षटक हाताळण्याचं काम आपल्या कांद्यावरती जबाबदारी घेतली आहे.
ते मागच्या आपण पाहतोय अक्षय मात्रेनं, आणि इथून चेंडू डॉट आलाय. 5 धावा अरुण स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा दिशा दिली. आपण पाहतोय गॅप मोठा आहे, फटक्यामध्ये ताकद सुद्धा पाहायला मिळते, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण अफलातून अपेट पाहायला मिळाले. आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा. पाहायला गेलं तर या खेळाडूंनी लगातार 2 चौकार नक्कीच अडवताना पाहायला मिळाले. आणि ऋषी शिनारे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अफलातून अपेट पाहायला मिळाले. 2 चौकार नक्कीच त्याने अडवलेत. अक्षय म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 7 धावा, 45चा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, एक टप्प्या अखेर मात्र इथून बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू. रोहनच्या बॅट मधून इथून गानागाती प्रहार, चेंडू गेला आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. चेंडू सुपूर्द करायचा आहे. षटक क्रमांक या ठिकाणी संपुष्टात आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी आले संपुष्टात. पहिल्या षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात. 1 बाद 11 धावा, 45चा पाठलाग करायचा. अजूनही आपण पाहायला गेलं तर 34 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय इनेट नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हेमंत आलाय. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो हेमंत, आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. सलामीला गेलेला क्षितिज अजूनही मैदानावरती आहे, त्याला मात्र आता काहीतरी करून दाखवावं लागेल. 45चा पाठलाग करायचा आहे. इथून फटका दमदार आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चांगला फेट पाहायला मिळाले. आणि इथून धावा 2. झेलची शक्यता होती, चांगलं आपण फेट पाहायला मिळाले, परंतु चेंडू मात्र हातातून निसटला आणि इथून मात्र क्षितिजला जीवदान मिळालंय. फुलटा चेंडू होता, चांगला समाचार घ्यायचा होता, पण चेंडूने उंची जास्त आणि लांबी कमी घेतली आणि त्याच्यात आपण पाहायला मिळालं तर 2 धावा नक्कीच कन्वर्ट केल्या. 2 धावा ऍड केल्या जातील. पुन्हा एकदा काय फटका खेचलाय. चेंडू आउट ऑफ सीमा पार. उंची सुद्धा जास्त आणि लांबी सुद्धा जास्त. चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार. मॅच बॉल आपण पाहतोय, आलाय मॅच बॉल. हेमंत संचे आपण पाहतोय गोलीच्या ट्रॅक वरती. पहिल्या चेंडू वरती जर क्षितिजचा झेल घेतला असता तर आपण नक्की समीकरण पाहायला मिळालं असतं, परंतु झेल कॅरी करता आला नाही आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र क्षितिजनं चेंडूला भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर आणि धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 19 धावा. 45चा पाठलाग करायचा आहे. अफलातून फटकेबाजी. हेमंत संचे गोलीच्या ट्रॅक वरती. पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय, कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती 2 आलाय, त्याच्यानंतर षटकार आला आणि त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी हेमंतच्या बॅट मधनं नक्कीच आपण पाहिलं. वरही संघाचाही घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. संदेश ठाकरेची आज कमतरता भासवते, परंतु संदेश ठाकरे जरी नसला तरी आम्ही काही कमी नाही आहे. अशातली फटकेबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 30 लाईन 30 दशक तोच दरारा. अजून एक चेंडू डॉट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र स्पीड अप आपण पाहिला तर आपलातून स्पीड मात्र हेमंतच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालाय आणि चेंडू आलाय डॉट. अजूनही आपण पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गॅपमध्ये गलीमध्ये चेंडूला विसवलाय. चेंडूला 30 या सर्कलमध्ये अडवलं जात आहे. सिंगल आली आहे, सिंगलनं समाधान मानावं लागेल. 20 धावा. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 25 धावा. आता या चेंडूवरती नक्कीच आपल्याला एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच समीकरण बदलेल. विजयाच्या समीकरणात नक्कीच वरही संघ जाऊ शकतो. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला, चौकार किंवा षटकार जर आला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल.
नक्कीच दोन्ही संघाचा संघर्ष चालू आहे, विजयासाठी संघर्ष चालू आहे. दोन्ही संघ एका संघाला पराभूत मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता आणि दुसऱ्या फेरीचा सामना पहिला आजच्या दिवसामधील वरळी विपक्ष नेरलपाडा टीम. खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे आम्ही लेग साईडला जास्त चेंडू फ्रेश झालाय. पंचाने लेग बाईकच्या स्वरूपात नक्कीच एक धाव सिंगलनं समाधान मानावं लागेल. अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असेल 12, जिंकण्यासाठी 24 सरासरी पाहायला गेली तर 12च्या सरासरीनं नक्कीच धावा कुटाव्या लागतील. 12 चेंडू 24 धावा. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. डीजे लाव गाणं तुझे. संख्येचा गरज आहे. स्पीडअप करा. जशा या दोन षटकामध्ये जशा धावा आल्या ना तशाच धावा मात्र या दोन फलंदाजांना मारावा लागतील. 21 धावा सरासरी टिकून ठेवण्याचं काम केलंय मात्र या फलंदाजानं. एकीकडे क्षितिज, त्याच्या जोडीला रोहन. अंतिम चेंडूवरती अपील केली होती. पंचांनी दाट पेटाळली. लेग साइड ऑफ स्टंप आणि आपण पाहिलं इथून सिंगल प्राप्त झाली. 21 धावा. आता येणार चेंडू असेल 12 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ते 24 धावा. या षटकामध्ये किमान आपण पाहायला गेलं तर 15-1 धावा नक्कीच काढावे लागतील. ते वरही संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर एका संघाला चेस करायचे ना एका संघाला डिफेन्स करायचे आहेत. म्हणजे दोन्ही संघांचा मात्र संघर्ष 12 चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बंटी आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जरी वरही संघाचा बंटीची कमतरता आहे परंतु नेरलपाडा संघा टीम मध्ये सुद्धा बंटी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. इथून फटका फासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आपण काढतोय. कॅरी करतायत परंतु स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये इथून मात्र झेर कॅरी केलाय आणि इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. तो मात्र रोहनला. अजून एक झटका, दुसरा झटका लागतोय तो वरई संघाला. पहिला झटका लागतो तो नागेश आणि दुसरा झटका लागतोय तो रोहनला. इथून परतीचा प्रवास करावा लागेल. आता प्रत्येक चेंडूवरती नक्कीच आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. येणारे चेंडू असेल 11 आणि जिंकण्यासाठी 24. मागच्या मॅचचा हिरो तब्बल 9 चेंडू आणि 37 धावसंख्येची बहरदार खेळी या फलंदाजाने केली होती. तो समीर आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 34 धावसंख्येची फलंदाजी केली होती. तो समीर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समीर आलाय नेट नंबर 4 वरती. इथून फटका स्ट्रेट डाईचा फटका आपण पाहतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या रनआउटची संधी आहे परंतु फलंदाज सेव्ह. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 23 धावा. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज आहे ती मात्र 22 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावसंख्येची गरज असेल ती मात्र वरई संघाला. जोपर्यंत समीर आहे मैदानावरती तोवरती वरई संघाच्या आशा पल्लवीत असतील पण तेवढी ताकदीची गोलंदाजी बनती. इथून ऑफ साईडला नक्कीच ऑफ साईड ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे बोलतायत. दंडित केलंय गोलंदाजाला. एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल या गोलंदाजाला बंटीला आणि इथून मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 24 धावा. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 21 धावा. एखादा मोठा फटका याच ओव्हरमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच आपल्याला सामना चुरशीचा पारा. इथून गॅपमध्ये गल्लीमध्ये गेलाय चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलमध्ये समाधान मानावं लागेल या मात्र फलंदाजाला. आता 9 मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. या 3 चेंडूवरती नक्कीच एकाच 2 मोठे फटके आले ना तर नक्कीच समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत क्षितिज आणि समीर मैदानावरती आहे तोपर्यंत वरई संघाच्या अशा पल्लवीत असेल आणि जोपर्यंत बंटी गोलंदाजीला डॉट करतील आणि तोपर्यंत मात्र नेरळपाडा संघाच्या टीमच्या नक्कीच अपेक्षा उंचावल्या जातील. परंतु क्रिकेट हा जर तरचा खेळ नाहीये. जर आणि तर हा क्रिकेटमध्ये शब्द नाहीये. 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे.
इथून फटका फसलाय, चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेज करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नक्कीच दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण झाली आहे. सिंगल डबल ला नक्कीच प्राधान्य देण्याचं काम करतात हे फलंदाज. त्यांना माहिती आहे जर सिंगल डबल जर थांबवली तर विजयाचं समीकरण दूर जाईल, पण सिंगल डबल कंटिन्यू चालू ठेवण्याचं काम केलं या दोन्ही फलंदाजानं. आणि इथून मात्र आता येणारे चेंडू असेल 8 आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. या दोन चेंडूवरती एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच विजयाच्या समीकरणात जाऊ शकतो तो मात्र जय भरणात वरई संघ. इथून फटका फसलाय, आपण पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. फलंदाज क्षितिजला मात्र इथून परतावं लागेल, क्षितिजला परतावं लागेल. इथून पाहतोय रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हिटर बॅटमन म्हणून त्याला ओळखला जातो तो रितेश. आता इनॅट नंबर आपण पाहतोय 5 मध्ये दाखल झालाय रितेश मैदानाच्या आतमध्ये. आता 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे, 17 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल या चेंडूवरती, नक्कीच आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. इनॅट नंबर 5 वरती रितेश दाखल झालाय. ज्याच्या फलंदाजीतून मोठे फटके आले तो क्षितिज मात्र इथं परतीचा प्रवास करावा लागला. थोडं रनिंग मध्ये प्रॉब्लेम झालं. समीरला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा मैदानावरती विक्रम आहेत. 1 चेंडू 6 धावसंख्या असताना समीरने सुद्धा सामने जिंकवलेत. 3 चेंडू 3 षटकार असताना सुद्धा समीरने सामने जिंकवलेत. समीरवरती आशा पल्लवित असतील त्या मात्र वरई संघाच्या, पण तेवढा ताकदीचा रितेश मात्र ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, वाईड आलाय. आता 16 आल्यात. आता या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल एखादा मोठा फटका, निर्णायक चेंडू. तिसरं षटक आहे. धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 29. 16ची गरज आहे. चेंडू डॉट आलाय. इथून फलंदाज बाद झालाय. रितेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आता कुणाल इनॅट नंबर 6 वरती दाखल झालाय. ज्याच्यासाठी पाठवलं होतं रितेशला ते काम करता आलं नाहीये. परतीचा प्रवास, पहिल्या चेंडूवरती काय झेल घेतली आहे अक्षयनं. आणि इथून मात्र आता येणारे चेंडू असेल 6 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. इथून फटका फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेज करतात. मोठा फलंदाज, मोठा हादरा, मागच्या मॅचचा हिरो समीरला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. समीरचा झालाय पारीचा अंत. आता मात्र कुणाला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून बऱ्याचशा मैदानावरती आपण बृहरदार पारी पाहिली आहे. परंतु आत्ता मात्र समीरला काहीतरी करावं लागेल. ते मात्र कुणालला काहीतरी करावं लागेल. कुणालला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. कुणालमध्ये जी क्षमता आहे. इनॅट नंबर आपण पाहतोय 7 मध्ये दाखल झालाय तो मात्र रितेश. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 29 धावा. 45चा पाठलाग करायचा होता. ज्याच्यावरती वरई संघाच्या आशा पल्लवित होत्या
त्या आशांवरती पाणी पेरण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. गोलंदाज आपण पाहतोय शुभम आहे. इथून फटका दमदार आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेज करतायत पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर जाईल. कुणाला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. फटका दमदार होता. उंची जास्त लांबी कमी झेलची शक्यता होती. कॅरी करता आला नाहीये. फंबल झालं. इथून एक धाव आली आहे. आता 4 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 15 धावा. 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके घेणं खूप गरजेचं आहे. कुणाल मध्ये क्षमता आहे ती क्षमता आता त्याला दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कुणाल पाहतोय 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. स्लो रन चेंडू, फसवा चेंडू. पंचांकडे अपील करतायत वाईटची. पंच दाट पेटालतायत. आता 3 चेंडू 15 धावा. 3ही मोठ्या फटक्यांची गरज. 2 षटकार 1 चौकार. शुभम आजच्या दिवसामध्ये शुभमने चांगली कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे अपील. आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. आता 2 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 7.50च्या सरासरीनं नक्कीच 2 चेंडू वरती आता 1 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये पाहायला गेलं ना तर नागेशची रनआउटची जी संधी होती ती संधी मात्र हवी ठरली आहे. ती मात्र आपण पाहतोय नेरलपाडा टीमला. इथून पुन्हा एकदा चेंडूखाली क्षेत्ररक्षक जॅच करतात. अजून एक फलंदाज बाद. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं या ठिकाणी गोड कौतुक करूया. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असेल नेरलपाडा टीम. आता नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत धामोते विपक्ष त्यांच्या